शराब और दहेज उत्पीड़न की वेदी पर एक मासूम जिंदगी कुर्बान हो गई। मामला नागपुर के हुड़केश्वर इलाके का है, जहां शराबी पति को सुधारने की जिद और ससुराल वालों की रोज रोज की प्रताड़ना से तंग आकर एक 28 वर्षीय महिला ने अपनी जान दे दी। जानकारी के मुताबिक अंबिका लेआउट की रहने वाली अंकिता नितिन डांसे उम्र महज 28 साल, जो पिछले कई महीनों से घर में हो रहे मानसिक और शारीरिक उत्पीड़न को झेल रही थी। आखिरकार घरेलू कलह से तंग आकर अंकिता ने फांसी लगा ली। गंभीर हालत में उसे मेडिकल अस्पताल में भर्ती कराया गया था, जहां शुक्रवार के दोपहर इलाज के दौरान उसने दम तोड़ दिया। इस मामले में हुड़केश्वर पुलिस ने त्वरित कार्रवाई की है। पुलिस ने अंकिता को आत्महत्या के लिए मजबूर करने के आरोप में उसके पति नितिन डांसे और सास पार्वतीबाई नामदेव डांसे के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। पुलिस ने आरोपी पति नितिन डांसे को गिरफ्तार भी कर लिया है, लेकिन इस पूरे मामले में सबसे दर्दनाक पहलू यह है कि अंकिता अपने पीछे महज 2.5 साल का एक मासूम बच्चा छोड़ गई है। आगे की जांच हुड़केश्वर पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन हुड़केश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुड़केश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितिन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुड़केश्वर खुर्द या मुलीनी त्यांच्या मुलीनी तिचे पती जे आहे नितिन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितिन डांगसेची आई पार्वतीबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आपल्या अटकेत आहे। त्यातील आरोपी हा नितिन डांगसे ब्लिंकिटमध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या वाद चालत असतानाच घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला। दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली। तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती। 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेत आहे। मॅडम, याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे। हा दारू पीत होता नवरा आणि त्या 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये त्यांना तिला काम करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे।